लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 10 एप्रिलच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आबा सर्वांसमोर अद्वैतला मोठ्या सुनेकडून टिळा लावून घेण्यासाठी सांगतात. सरोज लगेच उठून अद्वैतला टिळा लावण्यासाठी येते, पण आबा तिला थांबवतात आणि म्हणतात, कलालाच लावू दे हा टिळा. कलाच्या हातावर मेहंदी असते, त्यामुळे सरोज तिला म्हणते, अशा माखलेल्या हाताने कशी लावणार ही टिळा? सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो. आता कला अद्वैतला टिळा कसा लावेल? कलाला एक आयडिया सुचते. ती अद्वैतला खुर्चीवर बसण्यासाठी सांगते. कला तिच्या कपाळाला असलेले कुंकू अद्वैतला लावते. ती तिचे कपाळ अद्वैतच्या कपाळावर ठेवते. अद्वैतला बरोबर टिळा लागला जातो. कला सर्वांसमोर अद्वैतला टिळा लावते. सरोजला ते पाहून राग आलेला असतो, पण घरातले सगळे आनंदात असतात. कलाने अद्वैतला हातही न लावता त्याच्या कपाळाला टिळा लावलेला असतो. तर आता कला आणि अद्वैतचे नाते कोणते वळण घेईल हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.